नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महा-बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशन करिता टीचिंग ॲप्टिट्यूड हा भाग खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण अध्यापन अभियोग्यता यावर 2025चं जे प्रश्नसंच आहे त्याला आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. या पर्टिक्युलर सीरीजमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नांचं डिटेलमध्ये जे आहे विश्लेषण मिळणार आहे. त्यामुळे सीरीजला जे आहे आपण शेवटपर्यंत बघायचं. सोबतच जर आपण येणारी महा-बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशन म्हणजेच 2026ची एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात, तर हा क्वेश्चन पेपर अभ्यास करून जाणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. कुठल्याही पर्टिक्युलर एक्झामिनेशनमध्ये जर आपण पी-वाय-क्यूजचा अभ्यास करून गेलेलो, तर याचा फायदा आपल्याला प्रश्न सोडवताना होत असतं. कारण प्रिव्हियस एक बॅकग्राऊंड आपल्याला माहीत असतं, त्यामुळे समोरचे प्रश्न सोडवायला आपल्याला खूप सोपं जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा. सोबतच महा-बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहात, तर कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. हा कोर्स बघा 2027चं जर आपण बी-एड सी-ई-टीचं प्रिपरेशन करीत आहात, तर त्यासाठी कंप्लीट लाईव्ह क्लास अवेलेबल आहे. रिकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. सोबतच कुठलंही रेफरन्स बुक न वापरता नोट्स वापरलं तरी सफिशियंट असेल एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी. मॉक टेस्ट आहे, प्रॅक्टिससाठी एम-सी-क्यूज देखील अवेलेबल आहे. फीस आहे ₹2000. आजच आपण ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉइन सुरू करूया. भारतीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT भारतीय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडते. तर त्याची भूमिका काय आहे? ए. शिक्षकाचा पगार आणि रोजगारांच्या अटी नियमन करणे. ऑप्शन बी आहे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणे. ऑप्शन सी आहे शिक्षणातील धोरणात्मक मार्गदर्शन देणे व शिक्षण व शिकवण्याच्या गुणवत्तेवर सुधारणा व संशोधन करणे. ऑप्शन डी आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काय करणं? स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणं. सो योग्य उत्तर आहे प्रोव्हाइडिंग पॉलिसीज, गायडन्स अँड कंडक्टिंग रिसर्च इन एज्युकेशन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ टीचिंग अँड लर्निंग. बघा काय आहे NCERT जे आहे याचं इस्टॅब्लिशमेंट 1961 मध्ये झालेलं आहे. काय उद्दिष्ट होतं तर शालेय हे कुठलं शिक्षण करतं? स्कूल एज्युकेशन ज्याला म्हणतो. क्वालिटी ऑफ स्कूल एज्युकेशन इन इंडिया याला हे सपोर्ट करतं. याचं क्वालिटी म्हणजे गुणवत्ता सुधारण्यासाठी हे मदत करतं. कार्य जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेत विचारलं सांगायचं, शैक्षणिक संशोधन करणे, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकां विकसित करणे, सरकारला शैक्षणिक धोरणाबाबत सल्ला देणे, अध्यापन आणि अध्ययन पद्धती सुधारण्याचं कार्य करणे. समोरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये ग्रोथ माइंडसेट याची वैशिष्ट्ये कुठली आहे? 4 ऑप्शन आहे बघा. बुद्धिमत्ता निश्चित आहे आणि ते बदलू शकत नाही असा यात विश्वास असतं. ऑप्शन बी आव्हाने टाळण्यासाठी इच्छा आणि सोप्या कामांवर लक्ष केंद्रित करणे. सी आहे क्षमता आणि बुद्धिमत्तेत प्रयत्नांनी सुधारणा करता येते असा विश्वास. की ऑप्शन 4 स्पर्धा आणि इतर सहकारी विद्यार्थ्यांपेक्षा चांगले काम करण्यावर लक्ष करणे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो क्षमता आणि बुद्धिमत्तेत प्रयत्नात सुधारणा करणे हे माइंडसेटमध्ये जे काय आहे संकल्पना जी आहे ती कोणी दिली तर कॅरल डी डेव जे आहे हे मानसशास्त्रज्ञांनी ग्रोथ माइंडसेटची संकल्पना दिली. तर ग्रोथ माइंडसेट हे काय आहे? एक विश्वास आहे जे विद्यार्थ्यांमध्ये असतं आणि हे पूर्णतः बुद्धिमत्ता, कौशल्य, विद्यार्थ्यांची प्रयत्न, त्यांचं सराव, शिकवण्यामध्ये सुधारणा जे आहे ते करू शकतात. कारण काय होत असतं यामध्ये एक सातत्य आणि त्यांचं यश याच्याशी रिलेटेड एक ग्रोथ माइंडसेटची संकल्पना जी आहे कॅरल यांनी दिलेली आहे. समोरचा प्रश्न आहे शिक्षणात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ज्याला आपण LMS असं म्हणतो याचा फायदा काय होतं है ना म्हणजे याचं ॲडव्हान्टेज आपल्याला इथे विचारलेलं आहे. ए शिक्षकांच्या सहभागाशिवाय पूर्णपणे ग्रेडिंग स्वयंचलित करतात. बी आहे शिक्षण सामग्री आणि क्रियाकलाप वितरित करण्यासाठी व्यवस्थित करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी एक केंद्रीयकृत हा प्लॅटफॉर्म पुरवतं. ऑप्शन सी आहे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रत्यक्ष संवादाची आवश्यकता हटवतात. आणि ऑप्शन 4 म्हणतं दे ओनली अलाउ स्टुडंट टू ॲक्सेस कॉन्टेंट ऑन देअर कम्प्युटर म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं काय होईल संगणकावर सामग्री पाहण्याची परवानगी मिळेल.
तर LMS याचा फायदा होतो शिक्षण सामग्री, क्रियाकलाप वितरित करण्यासाठी, व्यवस्थित करण्यासाठी, एक ट्रॅक करण्यासाठी जे आहे हा LMS प्लॅटफॉर्म पुरवतं. आता लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम असतं म्हणजेच LMS याचं फुल फॉर्म आहे. हे शिक्षणामध्ये वापरले जाणारे एक डिजिटल व्यासपीठ आहे. जे काय करतं आपली लर्निंग प्रोसेस जी आहे त्याला व्यवस्थित करतं. त्याला जे आहे वितरित करणं, त्याचं निरीक्षण करणं हे शक्य आहे. कशामुळे? LMSमुळे. तर याचं फायदा बघा, अभ्यासक्रम सामग्री, असाइनमेंट आणि इतर शैक्षणिक साधनांसाठी हे केंद्रीयकृत आहे. विद्यार्थ्यांचं प्रगती, कामगिरींचं मागोवा यामध्ये घेतलं जातं. यामध्ये क्विझ, चर्चासत्रे, सबमिशन व्यवस्थापन करणे हे ऑनलाईन मिश्रित शिक्षणाला समर्थन करणारा प्लॅटफॉर्म आहे. इथून आणखीन एक प्रश्न येताना दिसून येतं, जसं लोकप्रिय LMSचे प्लॅटफॉर्म्स कोणते आहेत? तर लक्षात घ्या, मेंडली आहे, Google क्लासरूम आहे, कॅनव्हास आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला काय करावं लागेल, येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने हे पॉइंट्स लक्षात घ्यावं लागेल. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द फोकस ऑफ NAP 2020 रिगार्डिंग व्होकेशनल एज्युकेशन? म्हणजे व्यावसायिक शिक्षणासंबंधित कुठे आपलं लक्ष केंद्रित करते NAP 2020? 4 ऑप्शन आहे. पहिलं म्हणतं व्यावसायिक शिक्षण पूर्णपणे शैक्षणिक शिक्षणापासून एक स्वतंत्र असावं. दुसरं ऑप्शन काय म्हणतं, ग्रेड 6 म्हणजे क्लास 6वी पासूनच काय करायचं, व्यावसायिक शिक्षणाचं समाविष्ट करायला हवं, केले आहे. की 3 माध्यमिक शाळा पूर्ण केल्यानंतर म्हणजे जेव्हा सेकंडरी एज्युकेशन आपण घेतो त्यानंतर व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. की ऑप्शन 4 व्यावसायिक शिक्षणावर कोणताही लक्ष नाही. तर ऑब्व्हियसली ऑप्शन क्रमांक बी, व्होकेशनल एज्युकेशन विल बी इंटिग्रेटेड इनटू मेन स्ट्रीम एज्युकेशन फ्रॉम क्लास 6. ठीक आहे, 6वी पासूनच व्होकेशनल कोडिंग डिकोडिंगचं समावेशन 2020 एज्युकेशन पॉलिसीनुसार करण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, 6वी पासूनच आपल्याला कोडिंग डिकोडिंग पण दिसून येईल, व्होकेशनलला सुद्धा फोकस केलं जाईल आणि हे शिक्षण देत असताना हे एक प्रकारचं काय आहे, प्रात्यक्षिक अनुभवावर हे आधारित राहील आणि स्किल बेस असणार आहे. सो स्किल एज्युकेशन यामध्ये प्रशिक्षण जे आहे येथे देण्यात येईल, ज्यामध्ये काय होईल, उद्योग, स्थानिक व्यावसायिकांसोबत एक इंटर्नशिप करण्याची संधी जी आहे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यातून काय होईल, शैक्षणिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यामध्ये जी एक मोठी दरी निर्माण झालेली आहे ते कमी होईल आणि याचा फायदा असा होईल की विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल. नेक्स्ट आहे, ओके, हां. तर नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शिकण्याचे सगळ्यात प्रभावी घटक आहे? तर इथे बघा, सरकारी धोरण, प्रेरणा, क्षमता, आवड आणि भौतिक सुविधा. तर शिकण्याचं प्रभावी घटक म्हणजे आपल्याला एक मोटिवेशन असणं आवश्यक आहे. आपली कुवत ते असावी शिकण्याची आणि सोबतच मित्रांनो इंटरेस्ट असणं आवश्यक आहे. तर हे घटक शिक्षणाला, लर्निंग प्रोसेसला प्रभावित करतात. पण इथे प्रश्न काय विचारलेला होता, लक्षात घ्या, शिकण्यात प्रभाव टाकणारे विद्यार्थ्यांची मानसिक तयारी जी आहे हा अंतर्गत घटक आहे. म्हणजे मानसिक तयारी किंवा मग त्याची क्षमता, प्रेरणा हे काय आहे, आंतरिक घटक आहे जे विद्यार्थ्यांच्या लर्निंग प्रोसेसला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतात. ओके, त्यामुळे आपण 3 ऑप्शन चूज केलेले आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग प्रोसेस इज नॉट करेक्ट? म्हणजे कुठलं योग्य नाही, कशा संबंधित, शिकण्याच्या प्रक्रियेच्या वैशिष्ट्या संबंधित. ए म्हणतं शिकणे योग्य क्रियाकलापाद्वारे घडतं. बी म्हणते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी शिकतो. सी म्हणतं सर्व प्राणी समान पद्धतीने शिकतात आणि चौथा आहे शिकण्याची प्रक्रिया ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, स्लो प्रोसेस आहे. सो ऑब्व्हियसली इथे सर्वच आपण समान पद्धतीने शिकत नाही. कोणी फास्ट लर्नर असतात, कोणी स्लो लर्नर असतात, कोणी जे आहे मध्यम शिकणारे सुद्धा असतात. कारण एक पर्टिक्युलर क्लासचा जर आपण विचार केलेला, हा आपला वर्ग आहे समजा आणि या वर्गामध्ये हे 60 विद्यार्थी आहे. तर हे 60ही विद्यार्थी पहिल्याच नंबर वर्गात आणणार असं शक्य आहे का? नाही. त्यामुळे इथे चुकीचं कुठलं असं विचारलं तर ऑप्शन क्रमांक सी हा चुकीचा आहे. कारण प्रत्येकच विद्यार्थी हे यामध्ये इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आपल्याला पाहायला भेटतात. सगळ्यांची आवड निवड ही वेगळी आहे. समोरचा आहे, विद्यार्थी केंद्रित वर्गखोली, स्टुडंट सेंटर क्लासरूमचा उद्देश काय? वैयक्तिक फरक लक्षात घेणे,
बी. शिक्षक केंद्रित व्याख्याने कमी करणे. सी आहे मागील ज्ञान पुन्हा आठवणे, की ऑप्शन 4 संपूर्ण वर्गाला सक्रियपणे गुंतविणे. तर ऑब्व्हियसली मित्रांनो इथे काय आहे, वैयक्तिक फरक लक्षात येत असतं या माध्यमातून. तर बघा, स्टुडंट सेंटर्ड क्लासरूम यामध्ये शिक्षक जे आहे सेंटर्ड गोष्टी होत नाही, तर पूर्णतः विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून गतिविधी होत असतात. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड, क्षमता, शिकवण्याच्या पद्धती हे विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून ठरवल्या जातात. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्स जे आहे प्रत्येकांमधील स्टुडंटमधील ते इथे ध्यानात घेतला जातो. या पद्धतीत शिक्षक हा मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि विद्यार्थी यातून सहभाग, सहकार्य आणि समस्या सोडवण्याच्या क्रियांना प्रोत्साहन मिळत असतं. समोर आहे स्मार्टफोन. स्मार्टफोन विचारपूर्वक वापरल्यास भाषा शिकण्यासाठी म्हणजे लँग्वेज लर्निंगसाठी हा कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकतो. ठीक आहे. ए ऑफलाईन शब्दकोश त्यामुळे साठवणार आपण. बी स्वतःचा आवाज त्यामुळे रेकॉर्ड करू शकतो की आदर्श ध्वनी सामग्री आपण ऐकू शकतो. तर ऑप्शनमध्ये फक्त एक, फक्त दोन, फक्त तीन आणि सर्व. तर ऑब्व्हियसली सर्वच, कारण स्मार्टफोनचं जर आपण भाषा शिकण्यासाठी वापर करत आहोत तर आपण ऑफलाईन ते स्टोअर करून ठेवू शकतो. रेकॉर्डिंग त्यामध्ये असतं आणि ते ऐकू पण शकतो. ठीक आहे. चला, तर समोरचा प्रश्न घेऊया. रिमेडियल टीचिंग म्हणजे हे उपचारात्मक शिक्षण जे आहे, उपचारात्मक त्याचं मुख्य कार्य काय आहे? अध्यापनाशी हे संबंधित आहे, हे नकारात्मक आहे, हे बंधनकारक आहे, की हे सैद्धांतिक आहे? तर पहा, टीचिंगमध्ये काय दिसून येतं आपल्याला? व्हेरिएबल्स दिसून येतं. जसं इंडिपेंडन्स व्हेरिएबल कोण? तर आपण म्हणतो टीचर हा इंडिपेंडन्स व्हेरिएबल आहे. डिपेंडंट कोण आहे? तर स्टुडंट आहे. आणि इंटरॅक्टिव्ह इंडिपेंडंट आणि एक असतं आपलं करिक्युलम फॉर एक्झाम्पल. हा काय आहे? हस्तक्षेपरहित इंटरव्हेरियंट व्हेरिएबल आहे. तर शिक्षण प्रक्रियेमध्ये हा स्वतंत्र व्हेरिएबल म्हणजे टीचर काय करतो? 3 प्रकारचं कार्य करतो. एक आहे निदानात्मक. निदानात्मकमध्ये कारण जाणून घेतलं जातं. एक आहे उपचारात्मक. यामध्ये उपचार केलं जातं म्हणजे कारण जाणून घेतल्यानंतर उपाय करणे. आणि तिसरं, आपण केलेलं कार्य योग्य झालं का यासाठी प्रगती जाणून घेण्यासाठी मूल्यांकन केलं जातं. या अनुषंगाने रेमेडियल टीचिंग इज रिलेटेड टू टीचिंग इन्स्टिट्यूशनल म्हणजे हे एक अध्यापनाशी निगडीत असणारी कार्य आहे. ओके. उपचारात्मक यामध्ये काय करू आपण? पहा, एखादी विद्यार्थी नापास होत आहे, तर तो का बरं होत आहे नापास हे जर जाणून घ्यायचं आहे तर डायग्नोस्टिक म्हणजे आपण काय करणार? निदानात्मक कार्य करणार. ठीक आहे. आणि समजा कारण जाणून घेतल्यानंतर त्याला आपण दूर करायचं आहे, म्हणजे फेल होत आहे समजलं आपल्याला, बेसिक नाही. बेसिक क्लिअर करून देणं म्हणजे त्यावर उपचार करणं. तर हे अध्यापनाशी रिलेटेड आहे. यानंतर आहे व्यावसायिक संस्थेची म्हणजे प्रोफेशनल ऑर्गनायझेशन. व्यावसायिक नैतिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य भूमिका कोणती आहे? सदस्यांचा नफा वाढवणे, नेटवर्कची संधी उपलब्ध करून देणे, नैतिक संहितेची रचना आणि त्याचं अंमलबजावणी करणे, की स्पर्धा कमी करणे. तर प्रोफेशनल ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं एथिक्स, नैतिक संहितेचे काय करणं? रचना करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. ठीक आहे. कारण व्यावसायिक संस्था जी आहे त्याला नैतिक मानके टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची एक भूमिका निभावते. आता नैतिक मानके जेव्हा फिक्स असेल तेव्हाच ते टिकवू शकणार. ठीक आहे. चला, नेक्स्ट मॅच द साठी प्रश्न आहे. ही यादी एक आहे आणि हे 2 नंबरची यादी आहे. पहिल्या यादीत म्हटले आहे शाळा आणि विद्यापीठाचं कार्य वेगळे असावे. कोठारी आयोग अनादर साइड. शाळांनी लोकशाही नागरिकत्व विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो आणि शिकणे विद्यार्थ्यांसाठी ओझे नसावे. तर मित्रांनो इथे आहे ए कोठारी आयोग, बी विद्यापीठ शिक्षण आयोग, सी आहे यशपाल आयोग आणि माध्यमिक शिक्षण आयोग. तर योग्य उत्तर आहे इथे शाळा आणि विद्यापीठांच्या कार्य वेगळे असावे असं म्हणणारे कोण आहे? तर विद्यापीठ शिक्षण आयोग. ठीक. हा, राधाकृष्णन आयोग या नावाने आपण याला ओळखतो, आलेला आहे 1948 ला. स्वतंत्र भारताचा हा पहिला शैक्षणिक आयोग आहे.
दुसरं आहे शाळांनी जे आहे लोकशाही नागरिकत्व विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. माध्यमिक शिक्षा आयोग 1952 ला आलेला आहे. याला मुदलियर आयोग असं देखील आपण म्हणतो. शिक्षण राष्ट्रीय विकासात महत्त्वाचं भूमिका निभावतात असं कोठारी आयोगचं म्हणणं आहे. 1964 मध्ये आलेलं आहे. आणि शिकणे विद्यार्थ्यांसाठी ओझे नसावे. प्रोफेसर यशपाल यांची कमिटी आलेली आणि त्यांनी त्या संबंधित रिकमेंडेशन केलेले आहे. नेक्स्ट आहे अ म्हणतो शाळांमधील शिक्षण हे मुलांच्या सामाजिक संदर्भांपासून वेगळे असले पाहिजे. बी म्हणतं शाळेत प्रवेश घेणे मूल आदी भाषेचा कुशल वापर करता असतं. ए आणि आर दोनही खरे आणि आर एचं योग्य स्पष्टीकरण आहे. बी आहे ए आणि आर दोनही खरी आहे पण आर एचं योग्य स्पष्टीकरण नाही. सी ए चुकीचं पण आर खरं आणि फोर्थमध्ये दोनही चुकीचे आहे. योग्य आहे, दोनही इथे चुकीचे स्टेटमेंट आहे. नेक्स्ट आहे संवादामध्ये व्यवस्थापनाची काय भूमिका आहे? हितकारकांकडे दुर्लक्ष करणे, शिक्षकांच्या निर्णयांना नकारणे, सहकार्य वाढवणे की निर्णय घेणे टाळणे. ऑब्व्हियसली सहकार्य वाढवणे, कारण शैक्षणिक व्यवस्थापन प्रभावी संवाद शिक्षक असतं, प्रशासक, पालक, विद्यार्थी यामध्ये सहकार्य असणं आवश्यक आहे. नेक्स्ट पुरोढ्य शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट काय? बालपणीच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, प्रौढांना साक्षरता, कौशल्य, वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी आवश्यक ज्ञान देण्यास मदत करते. सी आहे मुलांसाठी औपचारिक शालेय शिक्षणाची जागा घेणे की चौथं साक्षरता कार्यक्रमाशिवाय केवळ व्यावसायिक प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करणे. तर ऑब्व्हियसली इथे काय आहे प्रौढांना साक्षरता, स्किल आणि त्यांचं इंडिव्हिज्युअल किंवा वोकेशनल विकास जे आहे त्याचं एक ज्ञान देण्यासाठी प्रौढ शिक्षण हे मदत करते. ठीक आहे, म्हणजे बेसिक त्यांना गोष्टी यायला हवं यावर फोकस करणारा आपल्याला काय दिसून येतं वोकेशनल प्रौढ एज्युकेशन दिसून येतं. इथे विचारलेलं आहे फुल फॉर्म कशाचं IEDC याचं रूप काय? इंटरनॅशनल एज्युकेशन फॉर डेव्हलपमेंट चिल्ड्रन. बी इंटिग्रेटेड इकॉनॉमिक्स फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन. सी आहे इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन और डी इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट अँड चेंज. ऑब्व्हियसली इथे काय आहे मित्रांनो इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन हे पूर्ण रूप आहे याचं फुल फॉर्म आहे. तर हे भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन म्हणून. यामध्ये काय होतं याचं उद्देश आहे अपंगत्व असलेल्या मुलांना नियमित शाळांमध्ये समाविष्ट करणे. 10+2+3 चा फॉर्म्युला कोणत्या आयोगाने दिला? ए 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण, बी 1986 चं राष्ट्रीय शिक्षण धोरण, सी आहे कोठारी आयोग 1964 की विद्यापीठ अनुदान आयोग. ठीक आहे, तर योग्य उत्तर आहे कोठारी कमिशन 1964 ला आलेला आणि 66 मध्ये रिपोर्ट दिलेली. त्यांनी एक स्ट्रक्चर दिलेला आहे 10+2+3 चा. ठीक आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते घटक वैयक्तिक विकासावर परिणाम करतात? ए बी अनुवांशिक, सी आहे पर्यावरण. ऑप्शन बघा, ए मध्ये तीनही आहे, बी मध्ये ए आणि बीच आहे, सी ऑप्शन म्हणतं बी आणि सी आणि डी म्हणतं बी आणि सी. तर ए बी सी तीनही घटक काय करीत आहे वैयक्तिक विकासाला परिणाम करतात. कारण वंशपरंपरागत आपण बघतो की एक पालकाकडून मिळणारे जे गुणधर्म आहे किंवा आपलं शारीरिक मानसिक वाढ हे जैविक घटक आहे आणि पर्यावरणीय घटकामध्ये कुटुंब संस्कृती आणि हे देखील कुठे ना कुठे आपल्याला प्रभावित करीत असतात. नेक्स्ट आहे कोणत्या मुलांना विशेष गरजा असलेले मूल असे म्हणतात? शारीरिकदृष्ट्या विलक्षण, ठीक आहे, असामान्य, अपंग की संथ शिकणारे, स्लो लर्नर. तर पहा विशेष गरजा असणारे म्हणजे काय झालं तर फिजिकली जे म्हणजे विलक्षण आहे, जे अबनॉर्मल आहे, हँडिकॅप्स आहे किंवा स्लो जे लर्नर आहे ते सगळेच विशेष गरजा असलेले विद्यार्थी आहेत. समोर आहे खालीलपैकी कोणते शिक्षण अभ्यास प्रक्रियेत वापरले जाऊ शकते? डिजिटल ॲक्सेबल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे डेझी,
HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज की जाव्स म्हणजे जॉब्स ॲक्सेस विथ स्पीच सगळेच वापरतात. ठीक आहे. बघा काय आहे डिजिटल ॲक्सेसेबल इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज आहे आणि हा स्क्रीन रीडर आहे जाव्स म्हणून. सो यासारख्या तंत्रज्ञानामुळे अध्यापन आणि शिक्षण प्रक्रिया एक अ, काय म्हणू शकतो प्रगत होते, चांगली व्यवस्थित चालतं असं म्हणूया. विशेषतः इथे लक्षात घ्या, DIGI जे आहे ते अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल पुस्तक जे आहे उपलब्ध करून देते. HTML हे वेब आधारित शैक्षणिक सामग्री तयार करते आणि जाव स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर आहे जे दृष्टिहीन विद्यार्थी आहे ना त्यांना संगणकावरील मजकूर ऐकण्यासाठी मदत करते. तर हे सगळं आपण लक्षात घ्यायला हवं, कारण हे डिजिटल इन्क्लुसिव्ह डिजिटल लर्निंगशी रिलेटेड हा टॉपिक आहे. या समोरच्या प्रश्नाकडे आपण जात आहोत. खालीलपैकी चांगल्या नेतृत्वाचं गुणधर्म कोणतं? सर्वसमावेशक नेतृत्व. बी. सदस्यांच्या सूचनांचं पालन करणे. सी. चांगला नेता स्पष्ट आणि प्रभावी संवाद साधतो. की डी. चांगले नेते त्यांच्या कृती आणि निर्णयाची जबाबदारी स्वीकारतात. ऑप्शनमध्ये पहिला बी म्हणजे फक्त 2, बी आणि सी, ऑप्शन सी आणि डी चारही. तर इथे बघा, चांगला नेता म्हणजे सर्वसमावेशक जे आहे नेतृत्व गाजवत असतो, कारण इन्क्लुसिव्ह लीडरशिप याचा अवलंब तो करतो. तो सर्वांच्या मतांचा विचार करतो, सगळ्यांचा सहभाग होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतो. समोरचा आहे खालीलपैकी सामाजिक गटांचं वैशिष्ट्य नसलेला घटक कोणता? एकात्मतेची भावना, समान स्वास्थ्य आणि समान वर्तन, सारस्वी. ठीक आहे, म्हणजे इंटरेस्ट म्हणजे एक प्रकारचं रस ज्याला आपण म्हणतो. सी आहे सदस्यांमध्ये परस्परविषयी दृढ भावना. की सी सदस्यांमध्ये परस्पर संबंध नसतात. आणि डी आहे सामाजिक गटातील सदस्य नियमांचं पालन करतात. फक्त ए, फक्त बी, फक्त सी की फक्त डी? ऑब्व्हियसली इथे फक्त सी. ठीक आहे. हां, कारण कुठला नाही म्हटलेला आहे तर सदस्यांमध्ये परस्पर संबंध नसतात. नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय अभ्यासक्रमाची रचना कशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे? 5+3+2+4 ऑप्शन ए. त्यानंतर आहे 5+3+3+4 ऑप्शन बी. 10+2+3 ऑप्शन सी. 4+3+3+2 हा ऑप्शन 4 आहे. सो 2020 एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला रिप्लेस केलेला आहे स्ट्रक्चर 10+2+3चा आणि याऐवजी 5+3+3+4. आता 5 म्हणजे फाउंडेशनल, 3 म्हणजे प्रीमेंटरी, ठीक आहे, आणि तिसरा म्हणजे मिडल स्टेज, आणि हा जो आहे ना हा स्टेज 4 वर्षाच्या म्हणजे 9वी ते 12वी पर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, याला सेकंडरी स्टेज देखील आपण म्हणतो. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते गुण चांगल्या शिक्षकात नाही? विषयाचं सखोल ज्ञान असणे, हुकुमशहा पूर्वग्रह दृश्यित वृत्ती त्यांची, विद्यार्थ्यांच्या कल्याणाची काळजी की प्रभावी नेतृत्व गुण. आता कोणतं नाही तर हुकुमशाही आणि पूर्वग्रह म्हणजे एक प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल की एखाद्या विद्यार्थ्यांविषयी जर एखादे शिक्षक पूर्वच माइंडमध्ये काहीतरी बनवून ठेवलेलं आहे, एक इमेज ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलं, ते योग्य नाही. त्यानंतर आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020चा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? ए आहे कैलास वडिवू सिवन, बी डॉक्टर के कस्तुरी रंगन, सी प्रोफेसर यशपाल शर्मा की प्राध्यापक जी राजगोपाल? डॉक्टर के कस्तुरी रंगन हे अध्यक्ष आहे मसुदा समितीचे. ठीक आहे, तर हे लक्षात घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोचे हे माजी अध्यक्ष होते. त्यानंतर आहे खालीलपैकी ICT आधारित प्रमुख लाभ कोणता? अध्ययन साहित्यांचं मर्यादित प्रवेश, बी सहभाग आणि परस्पर संवाद वाढतोय, सी आहे विद्यार्थ्यांमधील सहकार्य मर्यादित करते की मल्टीमीडिया साधनांची गरज कमी करते? तर ऑब्व्हियसली इथे आहे सहभाग आणि परस्पर संवाद वाढविते. महिला शिक्षण प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारने घेतलेले महत्त्वाचे पुढाकार.
4 ऑप्शन आहे बेटी बचाओ बेटी पढाओ, आयुष्यमान भारत योजना, मेक इन इंडिया उपक्रम की स्मार्ट सिटीज. आता इथे महिला शिक्षण संबंधित बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे. ठीक आहे. शाळा आयोगांच्या मानकानुसार शिक्षकांकडे असणे आवश्यक असलेले सगळ्यात महत्त्वाचं गुण: कडकपणा, सामाजिक स्वभाव, प्रभावी संवाद साधण्याची क्षमता की शारीरिक ताकद. ऑब्व्हियसली इफेक्टिव्ह कम्युनिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे टीचिंग प्रोसेसमध्ये. खालीलपैकी शिक्षकांसाठी आवश्यक असलेले कौशल्य कोणते? कठोर शिस्त लागू करणे, प्रभावी संवाद साधणे आणि संयम ठेवणे, लवकर ग्रेड देण्याची क्षमता की शिक्षा सतत वापरणे. ऑब्व्हियसली प्रभावी संवाद साधणे आणि संयम बाळगणे हे शिक्षकांचं महत्त्वाचं कौशल्य आहे. प्रभावी पालक शिक्षक संवादाचा फायदा काय असतो? गृहपाठाची गरजच राहत नाही. बी. पालक आणि विद्यार्थी यांच्यात विश्वास आणि सन्मान निर्माण होतं. 3 आहे शिक्षकांना पालकांच्या बैठका टाळण्याची परवानगी देतं. की 4 फक्त विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर लक्ष केंद्रित असतं. तर ऑब्व्हियसली पालक आणि शिक्षक यांच्यात विश्वास आणि सन्मान निर्माण होण्यास मदत होते. ओपन एज्युकेशन कशावर लक्ष केंद्रित करतं? सेल्फ लर्निंग आणि टीचिंगवर की सॉल्विंग क्वेश्चन पेपर और इम्प्रूव्हिंग रिझल्ट. तर ओपन एज्युकेशन सेल्फ लर्निंगवर लक्ष केंद्रित करतं, कारण मुक्त शिक्षण जे आहे ते लवचिक, सुलभ करण्याची संधी उपलब्ध करून देतं. स्वतःच्या गतीने इथे शिकण्याची संधी असते. तर डिस्टन्स एज्युकेशन जे आहे या पद्धतीचा वापर म्हणजे सेल्फ लर्निंगसाठी आपण करीत असतो. सो अशा प्रकारचे हे सगळे प्रश्न 2025 मध्ये विचारलेली आहे. नक्कीच येणाऱ्या 2026च्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी युजफुल ठरेल. सोबतच BEd CET एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे, आपण कॉन्टॅक्ट करून नेक्स्ट इयर म्हणजे 2027 साठी देखील आपण प्रिपरेशन करू शकता. थँक्यू सो मच.